जय गुरुदेव. मी देह असे ही कुबुद्धी, ब्रह्म भावना नाठवे कधी. कुकर्माचा संगाती, कुबुद्धी निधी, तोची बद्ध ओ पार्वती. या ओवीतून संत शिरोमणी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून जीवाच्या बंधनाचं स्वरूप आणि मुक्तीचा मार्ग याविषयी आध्यात्मिक विवरण या ओवीतून करत आहेत. मी देह असे ही कुबुद्धी. मी देह आहे असं समजणं, जो क्षणाक्षणाला बदलत जातो असा हा देह, आणि ह्याचा अंत झालेला आपण पाहतो तरी याला सत्य मानतो, ही कुबुद्धी आहे म्हणतात. हा तुमच्या बुद्धीचा दोष आहे. ब्रह्म भावना नाटवे कधी. या देहाला चालवणारी शक्ती, या विश्वाला चालवणारी शक्ती म्हणजे परमात्मा आहे. याचा जीवाला विसर पडतो आणि हा विसर पडून तो कुकर्माचा संगाती होतो. देहाचे भरणपोषण करण्यासाठी आणि देहाच्या संबंधित लोकांना सुख मिळावे यासाठी बरे वाईट कर्मे करतो आणि असत्य, चोरी, हिंसा, भ्रष्टाचार यासारख्या वाईट गोष्टीचा आश्रय घेऊन तिथं पापाचा साठा करतो. तोच बद्ध आहे, तो बंधनातील जीव आहे असं या ओवीतून माऊली सांगतात. ब्रह्मभावना हा शब्द या ओवीतील आध्यात्मिक रहस्य सांगणारा आहे. ब्रह्मभावनेविषयी परमपूज्य गुरुमाऊली राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊलीला विचारलं होतं, अप्पा ब्रह्मभावना म्हणजे काय? अप्पांनी अतिशय सोप्या भाषेत ब्रह्मभावनेविषयी सांगितलं. तुला जर कुणी चिमटा घेतला तर तुला दुःख होतं की नाही? हो अप्पा होतंय. मग तू दुसऱ्याला चिमटा घेतल्यावर त्याला दुःख होईल का नाही? हो अप्पा होईल. तुला जर कुणी अपमानास्पद बोललं तर तुला दुःख होतंय की नाही? होतंय अप्पा. मग तू दुसऱ्याला अपमानास्पद बोलल्यानंतर त्याला दुःख होईल की नाही? तुला जर प्रेमाचे 2 शब्द कुणी बोललं तर तुला आनंद होईल का नाही? मग तू दुसऱ्यालाही प्रेमानं बोलायला पाहिजे. माझ्यामध्ये जी सुखदुःखाला जाणणारी जाणीव आहे, तसंच पुढच्या माणसातही सुखदुःखाला जाणणारी जाणीव आहे. ती जाणीव म्हणजेच शिव आहे. अशी भावना ठेवून व्यवहारात राहणं म्हणजेच ब्रह्मभावना. अतिशय सोप्या पद्धतीनं सामान्यातल्या सामान्य जीवाला समजेल असा वेदांत गुरुमाऊलीनं सांगितलेला आहे आपल्याला. आता या ओवीचं आपण चिंतन करू. वाल्या कोळी याचा दृष्टांत घेऊन या ओवीला समजून घेऊ. वाल्या कोळी जंगलात येणाऱ्या वाटसरूला लुटायचा आणि त्याची हत्या करायचा. हत्या करून आपल्या बायकोला, आपल्या लेकराला खायला प्यायला चांगले कपडे घेऊन द्यायचा. आणि एक माणूस मारला की एक राजनात खडा टाकायचा. असे त्याचे 7 रांजण भरलेले होते म्हणतात. इतके माणसं त्यानं मारलं. आणि एके दिवशी त्याचा उदय काळ आला आणि महर्षी नारद त्या जंगलात गेले. जंगलात गेल्यानंतर त्याला बघितल्या दुसरे माणसं घाबरून पळायचे. पण महर्षी नारद शांतपणे उभे टाकले भगवंताचं नामचिंतन करत करत. त्यावेळेस त्यानं तलवार लावली नरड्याला. तुम्हाला भीती वाटत नाही का? त्यावेळेस नारदानं सांगितलं, मला भीती वाटत नाही.
कारण हा देह जन्मला आहे आणि याचा मृत्यू निश्चितच आहे. मी अविनाशी आहे. मी तुम्हाला ठार मारेन. मग त्यावेळेस नारदानं सांगितलं, तू मला अवश्य ठार मार, पण हे तू कुणासाठी लोकांचे जीव घेण्याचं काम करत आहेस? तो म्हणला, मी माझ्या स्वतःसाठी. मला जेवायला खायला लागते का नाही? मग तुझ्या स्वतःसाठी एवढं लुटायची माणसाला काय गरज आहे? नाही, माझे बायको, लेकरं, आई, वडील सर्व आहेत. मग त्याचं पाप, तू जे कर्म करत आहेस त्याचं तुला पाप लागणार आहे. त्या पापामध्ये तुझे घरचे लोक वाटेकरी होतील का, हे तू घरी जाऊन विचारून ये. त्यावेळेस वाल्या कोळी म्हणाला की मला विश्वास आहे, मी जे काम करत आहे त्याच्यामध्ये माझे आई वडील, पत्नी, मुले वाटेकरू होतील. त्यावेळेस महर्षी नारदानं सांगितलं, जा तू घरी जाऊन विचारून ये आणि मग मला ठार मार. त्यावेळेस वल्ल्या कोळी आपल्या घरी गेला आणि आई वडील, पत्नी, मुलं सर्वांना पुढे घेऊन विचारलं, मी जे चोरी डाके घालून लोकांचा जीव घेऊन तुम्हाला आणून खायला घालतो, याच्यातून मला जे पाप लागणार आहे त्याचे तुम्ही वाटेकरी होणार आहात का? त्यावेळेस आई वडील म्हणाले, तू आमचा मुलगा आहेस, आमचा सांभाळ करणं तुझं कर्तव्य आहे. तू कोणत्या मार्गाने आणलास आम्हाला काही घेणं देणं नाही, तुझं कर्तव्य आहे. तू कष्ट करून आणून खाऊ घाल, आम्हाला का करायचं आहे? तुझ्या पापात आम्ही सहभागी होणार नाही. बायको आणि मुलंही तेच म्हणाले, तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं आहे, तुमची जबाबदारी आहे. तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे आणलास चाल, त्याचं भोग तुम्ही भोगचाल, आम्ही का म्हणून हे भोगावं? मुलीही म्हणाली, आम्ही मोठे होईपर्यंत आम्हाला मोठं करण्याची जबाबदारी तुमची आहे, तुमचं कर्तव्य आहे, तुमच्या पापात आम्ही सहभागी होणार नाही. त्यावेळेस त्याचे डोळे उघडले आणि पळत नारद महर्षीकडे आला आणि नारदाचे पाय धरले. महाराज, इतके दिवस मी देह आहे अशी मला कुबुद्धी झाली की मी केलं तरच सगळं होईल. मी देवाला कधी मानलं नाही, देवाला हे देव करता कविता आहे असं कधी जाणलं नाही, मला देवाची कधी आठवण झाली नाही. मी माझ्या या देहाच्या संबंधित आई वडील, पत्नी, मुलाचं संगोपन करण्यासाठी कुकर्माचा संगाती झालो आणि कुबुद्धी निधी म्हणजे साठा, माझ्या पाप कर्माचा साठा झाला आणि मी बंधनात पडलो. माझे पाप कर्म वाटून घ्यायला कुणीही तयार नाही. महाराज, मला या संकटातून वाचवा. म्हणून नारदाच्या चरणी तो साष्टांग दंडवत घातला. मजवरी कृपा करा गुरुराया, तुमची या पाया दंडवत, असा दंडवत घातला. त्यावेळेस नारदानं सांगितलं, भगवंताचं नाम चिंतन कर, तुझे पाप जळून जातील आणि तुझ्या पापाचा साठा जळून जाईल. त्यावेळेस आयुष्यभर शिवीगाळ करणाऱ्या मुखाला भगवंताचं नाम कसं येईल, असं तो वाल्या कोळी नारदाला म्हणाला. काही नाही, सोपा आहे, राम म्हण म्हणले. मला राम येत नाही. मग मरा म्हण. हा, मरा म्हणतो, कारण मारण्याचा मला सराव आहे. अशा गुरुपदेशानं मरा म्हणता म्हणता तो राम म्हणत गेला. त्याचं अंतकरण शुद्ध झालं आणि त्याच्याकडून रामायणासारखा प्रभू श्रीराम जन्माच्या अगोदर रामायणाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि तो वाल्या कोळी महर्षी वाल्मिकी झाला. ही आहे संत कृपा. आम्हालाही आमच्या देहबुद्धीतून
देहात्म भावाच्या कुबुद्धीतून सुटायचं असेल आणि सदैव करता करविता परमात्माच आहे या भावनेत, ब्रह्म भावनेत जायचं असेल आणि या संसाररूपी बंधनातून सुटायचं असेल तर सद्गुरुनाथाच्या चरणी समर्पित झालं पाहिजे आणि सद्गुरूनं जे दिलेलं भगवंताचं नाम आहे त्या नामाचं स्मरण करता करता नामी झालं पाहिजे. मी पण आपला ज्या दिवशी गळून जाईल, अंतकरण शुद्ध होईल, त्या दिवशी आपल्याकडून आपलं बोलणं हे भगवंताचे स्तोत्र होतील, आपलं चालणं ही भगवंताची प्रदक्षिणा होईल, आपल्या हातानं काम करणं ही भगवंताची पूजा होईल आणि आपल्या जीवनाचं कल्याण होईल. ओम शांती शांती शांती.